जय गोलेश्वर मास्टर 40+ उत्कृष्ट खेळाडू नक्कीच आमचे माजी संघनायक देखील राहिले होते. मनीषजी म्हात्रे साहेब भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि गुंदवली ग्रामपंचायतचे नक्कीच पहिले सरपंच आणि आता माजी उपसरपंच. चांगलं व्यक्तिमत्व आहे. खासदार बाळेमामा साहेबांचे कट्टर समर्थक. धन्यवाद. जाऊया आपण चालू सामन्याकडे आणि फलंदाज आलेत गोलंदाज जयवंत शिंगे तर फलंदाज आहेत दीपक मडवी आणि राकेश पाटील. नक्की सध्या नवीन 40+ संघटनेचा विचार केला तर जितू गवळीची टीम स्वयंभूस्फोट पायगाव रँकिंग नंबर 1 वर रँक करत आहे. एन्जॉय ग्रुपच्या वतीनं सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मनपूर्वक सरचे स्वागत. गोलंदाज तयार. शॉट रनअपनं पहिला चेंडू अगदी चेंडूला स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने खेळलेत दीपक मडवी. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. ऑनफिल्ड अंपायर आमच्या स्क्वेअर लेग पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत या पहिल्या धावेसाठी घेतलेली आहे. चांगली फिल्डिंग चांगला थ्रो देखील आलाय आणि राकेश पाटील नो डाऊट यस फलंदाज सेफ आहेत. एका धावेनं दीपक मडवीनं स्वतःचं आणि संघाचं धावांचा अकाउंट ओपन केलंय. नक्कीच आपण चर्चा करत होतो जितू गवळीच्या टीमची. आम्हाला DS ग्रुपचे अध्यक्ष फुलाजी दगडू पाटील सारंगाव जानमन सारंगाव संघाचे संघनायक आम्हाला जोडलेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत फुलाजी पाटील. हा चेंडू राकेश पाटील यांना खेळायचा होता ऑन साइडला. चेंडू येतो अगदी पॉइंट रिझनकडे. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव मिळेल. आजच्या गटातून आपण नक्कीच कल्याण डोंबिवली या परिसरातील टीम पाहिलेत. आज ठाणे परिसरातील एक टीम कासार वडवली देखील आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच काय सामना जिंकलाय. जय गोलेश्वर गुंदवली संघानं लाईफलाईन पिंपलगड संघाला पराभूत करून इथे इष्टा उद्ध्वस्त. दीपक मडवीची मोठी विकेट. फलंदाज बाद आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा. श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा. नक्कीच मित्रांनो पहिल्या फेरीचा हा आजच्या तिसऱ्या रजनीमधून चौथा सामना आहे. यानंतर जयदुर्गा टेमगरपाडा आणि दातिवली असा पुढील सामना असेल. दोन्ही टीम तयार आहे. आपण जयदुर्गा टेमगरपाडा टीम आणि दातिवली कल्याण उल्हासनगर परिसरातील टीम आणि एक भिवंडीची बलाढ्य टीम. नवीन फलंदाज रुपेश. नक्कीच रुपेश मुकादम न्यू मिलन पायगाव या संघाकडून हा खेळाडू आपल्याला 40+ मधून खेळताना पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी इथे आपण पाहिला तर लॉफ्टेड शॉट आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिझनला. चांगली फिल्डिंग. 2 धावा पूर्ण केले. तिसरीचा प्रयत्न होईल. नक्कीच मानस दाखवला आणि धाडस देखील केलाय रुपेशनं. रुपेश देखील एक चांगले खेळाडू आहेत. पहिल्या चेंडूवर त्यांनी 3 धावा आपल्या नावावर कोरलेत. संघाची टोटल 5. चेंडू टाकून झाले 4 आणि 5 धावा. चांगली टीम आहे. रतनबुवा कासार वडवली. हा चेंडू राकेश पाटील यांच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. राकेश पाटील 2 चेंडू जरूर खेळलेत मात्र अजून बॅट मधून धाव त्यांना घेता आली नाहीये. जयवंत शिंगे
नक्कीच मित्रांनो 40+ क्रिकेट सिनियर 40+ मधून आपण BPL 2000 मध्ये 50+ चे देखील 10 संघ मनीषजी म्हात्रे साहेब खेळताना पाहिलेत. इथे हा चेंडू हवेमध्ये खेळलेत. बघूया शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतायत फलंदाज राकेश पाटील जेलबाद. आमचा आयोजक हाय खंबीर सदा दिनेश जोशी आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा. अरे पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय. जकांनी कमाल ही केली दिनेश गायकवाड सदा माली. कैलास पाटील उमेश जोशींची बघा बातच आहे निराली. थँक्यू डीजे. नक्कीच अगदी 13 सदस्यांनी 12 गाव एन्जॉय ग्रुप मनीष म्हात्रे साहेबांनी पहिल्याच दिवशी या ग्रुपची स्तुती केली. जे कोणी चांगले काम करतील त्यांना नक्कीच सदैव आपला पाठिंबा राहील असा शब्द मनीष म्हात्रे साहेबांनी दिलेला आहे या एन्जॉय ग्रुपला. आणि अगदी एन्जॉय ग्रुपच्या स्वप्नातील साकारलेली ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडानगरी माणकुली इथून या स्पर्धेची आजची तिसरी रजनी. भूतो न भविष्यती अशी स्पर्धा आपण पाहतोय. 40+ कॅटेगरी मधून प्रथमच भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्यामधून 2 बाईक विजेत्यांना देणार आहोत. एक मालिकावीर आणि एक अंतिम विजेते संघास. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा देत 2 विकेट जयवंत शिंगेनं आपल्या नावावर कोरलेत. आणि दुसऱ्या ओव्हरसाठी आलेत बॉबी भोईर. हा फटका रुपेश मुकादमचा सेफ फटका आहे. नक्कीच अगदी चेंडू आपण पाहिला तर मिड ऑन रिझनला सेफ लँड झाला होता. बॉबी भोईर आणि नक्कीच आपण गावदेवी वेले संघाचा विचार केला तर रेग्युलर क्रिकेटमधून बॉबी भोईर या गोलंदाजाचं नाव ऐकलंय. चांगला गोलंदाज आहे. रिवर्स फटका संपर्क चांगला आहे. जितू गवलीचा क्लास आणि चेंडू सीमा पार येतोय चौकार. एन्जॉय स्वयंभू स्पोर्ट पायगाव टीमला आणि एन्जॉय ग्रुपला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. अनिल मुकादम धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचलेली आहे. जितू गवलीसाठी हा चेंडू अतिशय चांगला चेंडू आपण पाहिलाय. स्कोरलेग पंचांच्या बाजूने चेंडूला उचललाय. मिळेल फक्त एक सिंगल. पंचांचा आला लेग बायचा इशारा. नक्कीच जगदीश म्हात्रे तुफान पिंपळा संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि भिवंडी सिनियर 40+ संघटनेचे लॉर्ड कमिटी मेंबर यांनी जितू गवलीला आणि त्याच्या टीमला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. प्रगती स्टुडिओचे मालक आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व जगदीशजी म्हात्रे. इथे बघूया खराब बॅकिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा उचललाय. एके धावीचं दुसऱ्या धावीमध्ये रूपांतर केलाय. 2 धावेनं संघाची टोटल जाऊन पोचले ती 13 वर. 1 ओव्हर 4 चेंडू म्हणजे 10 चेंडू मध्ये 13 धावा आलेत. काय चांगली फलंदाजी केली काळीराम म्हात्रेनं आज. नक्कीच आमचे शंकर पाटील असतील, विकास म्हात्रे असतील, बघूया चेंडू सेफ लँड होतोय. अगदी 2 धावा. शंकर पाटील हे जय गोलेश्वर मास्टर 40+ चे चांगले खेळाडू आहेत ज्यांनी स्वर्गीय
वसंतदादा होली चषकामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती आणि आपण इथे स्वागत आणि सन्मान करूया एन्जॉय ग्रुपच्या वतीनं शंकर पाटील यांचा रमाकांत शिवारी आणि कालीराम म्हात्रे तसेच संपूर्ण एन्जॉय ग्रुपच्या वतीनं आज शंकर पाटील यांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय। त्यानंतर आपण विकास म्हात्रे यांना देखील सन्मानित करूया। विकास म्हात्रे यांचा देखील स्वागत आणि सन्मान करतील आमचे एन्जॉय ग्रुपचे सदस्य रमाकांत शिवारी। नक्कीच एन्जॉय ग्रुपनं प्रत्येकाला इथे मान सन्मान दिलेला आहे। प्रत्येक पाहुण्याचा खेळाडूचा मान सन्मान या स्पर्धेच्या मधून केला गेलेला आहे। चंद्रभाऊ यांचा देखील आपण स्वागत सन्मान करूया। चला एक स्वागत सन्मान कंप्लीट करूया आपण। एन्जॉय ग्रुपचे सदा माली देखील आमच्या मंचावरती उपस्थित झालेत। नक्कीच किशोर पाटील आणि कुणाल पाटील तुफान पिंपळा सिनियर 40+ चे खेळाडू यांनी देखील एन्जॉय ग्रुपला या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेत। इथे आपण स्वागत आणि सन्मान पाहतोय एन्जॉय ग्रुपचे सदस्य सदा माली यांच्या शुभ हस्ते अमित भोईर आलेत। ओव्हर नंबर 3 2 ओव्हर 16 झालेत। चंदन मुकादम आणि जितू गवली ही फलंदाजीची जोडी आपण पाहतोय। जितू गवली साठी हा चेंडू अगदी चेंडू मिडॉन आणि मिडॉपच्या मध्ये क्रिकेट मधली सर्वात सुरक्षित जागा जिथे फलंदाज खूप कमी वेळा झेलबाद होताना आपण पाहतोय। एक सिंगल धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचलेली आहे। 13 चेंडूंचा खेळ संपला आहे आणि 17 ही धावसंख्या लागलेली आहे स्वयंभू स्पोर्ट पायगाव या संघाच्या नावावर। तेज तर्रार चेंडू तितका चांगला फटका आपण पाहतोय। चेंडूला अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून फेल केला गेलाय। एक सिंगल धावसंख्या 18। स्वयंभू स्पोर्ट पायगाव टीम कुठेतरी कमी पडलेली आहे कारण की 14 चेंडू मध्ये 18 धावा। या संघाला ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातोय धुमाल सर तशी फलंदाजी अजून पाहायला मिळाली नाहीये। इथे हा आणि अखेरकार एकाच धावेवर समाधान। मानस बनवलं होतं मात्र धाडस इथे कमी पडलाय। जितू गवलीची टीम सध्या नवीन 40+ संघटनेमध्ये रँकिंग नंबर 1 वर आहे। अनिल मुकादम अजिंक्य मडवी यांच्याकडून देखील या टीमला शुभेच्छा आहेत। हा चेंडू देखील बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। डायरेक्ट हिट तर झालेली आहे मात्र जितू गवली आपल्या घरामध्ये सुखरूप। एक सिंगल धाव। अमित भोईरनं काय चेंडू टाकलेत। तिसऱ्या पंचांची मदत इथे स्कोरलेग पंचांनी घेतलेली आहे का नक्कीच बघूया। एक पूर्ण की अपूर्ण फलंदाज बाद की सेफ याचं उत्तर आपल्याला मिळेल। आमचे तिसरे पंच होम फोटो लाईव्ह टेक्निकल रूम मध्ये पोहोचलेले आहेत। क्या बात है। ते जितू गवली डेंजर एंडला आहेत।
नक्कीच मित्रांनो, सध्या भिवंडी तालुक्यामध्ये एकमेव अशी 40+ असो रेग्युलर असो की सिटी क्रिकेट एकमेव स्पर्धा सुरू आहे. फलंदाज सेफ आहेत. एक धाव येईल स्वयंभू स्फोट पायगाव टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या झाली 20, चेंडू टाकून झाले 16 आणि धावा बनले 20. सुभाष धुमाल सर स्वयंभू स्फोट पायगाव संघाच्या नावी एक 40+ कॅटेगरी मधून एक विक्रम आहे, ज्यांनी स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकातून एक गाव गट आणि नवीन 40+ संघटनेमधून सलग 2 अंतिम सामने खेळले होते. हा फटका ऑन साइडला खेळलेत. चांगला फटका आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक देखील आहेत. दुसरे धावेचा चांगला प्रयत्न इथे होतोय आणि दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. रतनबुवा कासार वडवली ठाणे परिसरातील ही टीम इथे फाईट देताना भिवंडीच्या स्वयंभू स्फोट पायगाव या बलाढ्य टीम समोर 17 चेंडूमध्ये 22, 3 बाद 22. अमित भोईर हा फटका अगदी उडवलाय हवेमध्ये. चांगला झेल टिपलाय. जितू गवली OUT आउट. मोठी विकेट जितू गवलीच्या रूपानं. संदीप भोईरनं झेल टिपलाय. नक्कीच मित्रांनो, या स्पर्धेतून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी देखील सायकल स्पॉन्सर आहे. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज सायकल आहे. मालिका वीर बाईक आहे. अंतिम विजेते संघाच बाईक आहे. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आमचे सुनीलजी देवेकर आम्हाला जॉईन झालेत. तसेच भानुदास पाटील देखील आहेत. आज जयदुर्गा टेमघर ची टीम देखील चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. नक्कीच हार्दिका स्पोर्ट संदाप टीमचे मधुकर यांनी आजच्या दिवसातून सर्वात चांगला झेल टिपलेला आहे. नक्कीच काल बंदरामूर्ती कल्याण संघाचे मुकेश पाटील ना काय झेल टिपला होता. लॉंग ऑन रिजनला अगदी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना एका हातामध्ये त्यांनी तो झेल टिपला होता. क्या बात है. जय गोलेश्वर मास्टर 40+ चे अध्यक्ष आणि भिवंडी शुभा ग्रुपचे आमचे उपाध्यक्ष प्रवीण हरिचंद्र म्हात्रे यांनी जय गोलेश्वर गुंदवली संघाला ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे. एक सामना जिंकला, अभिनंदन केलंय. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये जरी आपण पोहोचलात तर त्यांच्याकडून तुम्हाला एक स्पेशल भोकर आहे. धन्यवाद प्रवीण म्हात्रे. बघूया नवीन फलंदाज निशांत इथे चौकार आलाय. चंदन मुकादमच्या बॅट मधून 4 धावेनं संघाची टोटल झाली ती 26. चेंडू टाकून झाले 19. नक्कीच गणेश गवली आणि आमच्या दुसऱ्या बाजूला जितू गवली आहेत. क्या बात आहे. कासार वडवली टीम. नक्कीच आपण नेहमीच रेग्युलर क्रिकेटमधून या गावाचं नाव ऐकतोय. आमची एकविरा मानकुली टीम असेल, चौठाईरबा रेग्युलर टीम असेल, या परिसरामध्ये खेळण्यासाठी जाताना मी नेहमीच पाहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका. अतिशय वेगाने चेंडू चाललाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चंदन मुकादमचा क्लास. हा येतोय चौकार. वेलकम पंडितजी भोईर. स्वागत आहे आपला. एन्जॉय ट्रॉफी 2025. वेलकम बलदेव जोशी. जोशी 11 भादवाड 40+ चे दोन्ही दिग्गज खेळाडू या आपण मान्यवर कक्षामध्ये. बलदेवजी जोशी आणि पंडितजी भोईर आपलं स्वागत आहे. 30 धावा लागलेत. 3 ओव्हर 2 चेंडू मध्ये आता 30 आलेत. धुमाल सर धावसंख्येला आकार आलाय. हे 2 चौकार जे आलेत सलगचे
त्याच 8 धावेनं धावसंख्येला संजीवनी मिळालेली आहे. नक्की सुनीलजी दिभेकर आहेत, पंडितजी भोईर आहेत आणि आमचे बलदेव जोशी. नक्की दमान चषक कोण विसरेल. आई जोगेश्वरी झू नांदुरकी या टीम बरोबर बलदेव जोशीनं चांगली वेगवान अगदी 48 धावांची स्फोटक खेळली होती. हा आला डॉट बॉल. नक्कीच या स्पर्धेतून आतापर्यंत 162 निर्धाव चेंडू झाले आहेत आणि प्रत्येक डॉटला एक झाड लावण्याचा संकल्प एन्जॉय ग्रुपनं केलाय. इथे अजून एक डॉट. काय कमालीची वापशी. पहिले 2 चेंडूमध्ये 8 आणि त्यानंतरचे सलग 2 चेंडू डॉट. चंदन मुकादमला हे डॉट चेंडू टाकणं हे साध्या गोलंदाजाचं काम नाहीये. 30 धावा झालेत. 22 चेंडूंचा खेळ संपलाय. फक्त 2 चेंडू या इनिंगचे शिल्लक. चला यापुढील दोन्ही टीम दातिवली आणि जयदुर्गा टेमगरपाडा. इथे देखील स्विंग अँड मिस. काय कमालीची गोलंदाजी. जशास तसं उत्तर दिलाय गणेश गवली. काय गोलंदाजी करतायत. सलग 3 डॉट आणि हा फटका बघूया फसलाय. उंची मिळाली, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक जयच करतायत आणि क्या बात आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 आणि त्यानंतर 4 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 3 डॉट. कमालीची गोलंदाजी. 31 धावांचं लक्ष आहे. रतन बुवा कासारवडली टीमला झेल टिपलाय मोहन पाटील ना. वा. चला या पुढील दोन्ही टीम योग आपण या नाणेफेकी कक्षामध्ये योग पायकर आपण यायचं आहे. मोहनदादा भोईर या आपण दातिवली टीम आणि जयदुर्गा टेमगरपाडा. समीर ठाकरे आम्हाला लगेच जॉईन व्हा आपण. चालेल बसा. जिथे जवळ पडेल तिथे बसा. चला नाणेफेकीसाठी यायचं आपण. दोन्ही टीम योग मोहनदादा भोईर या आपण. नक्कीच इथे जयदुर्गा टेमगरपाडा टीम चे संगणक दातिवली टीम. चला आपण देखील नाणेफेकी कक्षामध्ये या. मान्यवर कक्षामधून नक्कीच आपण मान्यवरांना आवाज देऊया. पंडितजी भोईर, त्यानंतर बलदेव जोशी आणि सुनील दिवेकर, तसेच रोहितच भाऊ. चला आपण देखील या. नक्कीच आपण नाणेफेकी कंप्लीट करूया. बलदेव जोशी आहेत, जयदुर्गा टेमगरपाडा आणि दातिवली टीम. नक्कीच अगदी आपण पाहिलं तर हा नाणेफेकी कक्षा आपण पाहतोय. दोन्ही टीमचे दोन्ही संघटक आम्हाला जोडलेत. नक्कीच बघा नाणेफेकी उडवण्याआधी मी तुम्हाला या नाण्याची ओळख करून देतोय. एका बाजूला एन्जॉय ग्रुप ज्यांनी स्पर्धा आयोजित केली आहे आणि दुसऱ्या बाजूला वसंत म्हात्रे सामाजिक संस्था गुंदवली असं नाण्याचं स्वरूप आहे. वसंत म्हात्रे आणि एन्जॉय ग्रुप दोनपैकी एक नामकरण करायचं आहे. दातिवली टीमचे संघटक आवाज देतील. काय म्हणणं आहे? एन्जॉय ग्रुप पंडितजी भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी उडवलेली आहे आणि अगेन्स्ट वसंत म्हात्रे सामाजिक संस्था गुंदवली आलेली आहे. मान्यवरांचे खूप खूप स्वागत आणि आभार. आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. नक्कीच दोन्ही संघनायकांना देखील आम्ही या सामन्यासाठी शुभेच्छा देतोय. जयदुर्गा टेमगरपाडा टीम नाणेफेकी जिंकलेली आहे. काय निर्णय घेत आहे? क्षेत्ररक्षण करत आहे. नक्कीच कशी वाटली एन्जॉय ग्रुपची नाईट स्पर्धा? खूप छान आहे.
40+ फॉर्मॅटमधून आपण विचार केला तर भिवंडी तालुक्यामध्ये प्रथमताची स्पर्धा आहे की ज्या स्पर्धेतून प्रथम विजेत्या संघास बाईक आणि मालिकावीर बाईक देतोय. या स्पर्धेची संकल्पना आहे 1 डॉटला 1 झाड लावण्याची. ही संकल्पना देखील आपल्याला कशी वाटलेली आहे स्पर्धेच्या माध्यमातून? अतिशय सुंदर संकल्पना आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्यामागचं कारण काय? कारण की समर्थ संघ पाहिला तर उल्हासनगर कल्याण या परिसरातील एक दातिवली संघ आहे. त्यांचा खेळ माहिती घे म्हणून क्षेत्ररक्षण. खूप खूप धन्यवाद. आपल्या शुभेच्छा आहेत. भाऊ आपण नाणेफेकी गमावली आणि प्रथम फलंदाजी आलेली आहे. हा निर्णय आपल्या मनासारखा आहे की मनाच्या विरोधात आहे? नाही, मनासारखं आहे. क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला जे हवं होतं ते मिळालं आहे. एन्जॉय ग्रुपमध्ये तुम्ही प्रथमच मानकुलीच्या गुरुदत्त चौटाळा क्रीडानगरमध्ये नाईट स्पर्धा खेळताय. या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन कसं आहे? आमच्या भिवंडीचं हे एन्जॉय ग्रुपची जी संकल्पना आहे या स्पर्धेविषयी काय म्हणाल? स्पर्धा तर खूप सुंदर आहे आणि आम्ही पहिलाच टाइम खेळायला आलेलो आहे. तरी नक्कीच तुम्ही पहिलाच टाइम या भिवंडीच्या आमच्या गुरुदत्त चौटाळा क्रीडानगरमध्ये खेळायला आलाय. हे एकंदरीत ग्राउंड आहे आणि हे स्पर्धेचं आयोजन नियोजन आहे आणि जे बक्षीस आहे या बक्षीस विषयी आणि एन्जॉय ग्रुपने जी स्पर्धा केली आहे याविषयी काय म्हणाल तुम्ही? नक्कीच आता उल्लेख केला की आम्ही प्रथमच या भिवंडीच्या नगरीमध्ये 40+ क्रिकेट खेळायला आलोय. तर ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटली? स्पर्धा एकदम सुंदर आहे आणि मैदान पण एकदम व्यवस्थित आहे. क्या बात आहे. खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो इथे जयदुर्गा टेंबरपाडा टीमच्या संघनायकानं नाणेफेक जिंकून प्रथम घेतला आहे. गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी दातिवली टीमला आमंत्रण दिले आहे. धन्यवाद. जाऊया आपण सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धावा बनवायचे 33 आणि गोलंदाज झालेत दीपक मडवी. स्ट्राईकला गणेश शिंगे आणि नॉन स्ट्राईकला आहेत गणेश गवली. क्या बात आहे. गणेश गवलीनं गोलंदाजी चांगली केली. दीपक मडवी नक्कीच फलंदाजी करताना कुठेतरी स्वयंस्फोट पायगाव टीम एक पाऊल मागे पडलेली आहे यात मात्र शंका नाही आहे. आता ते विसरून गोलंदाजी टिचून करावी लागेल. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चौकार. रतनबुवा कासाड वडवली टीम न दमखम दाखवलाय. 4 ओव्हरमध्ये 30 दिलेत आणि दुसऱ्या इनिंगच्या डावाला सुरुवात चौकारानं केलेली आहे. 31 बनवायच्या तिथे देखील त्याच रिझनला फटका. नक्की चंदन मुकादम चेंडूला उचलतायत. चांगली फिल्डिंग. धावा मिळतील 2 धावेनं 2 चेंडूमध्ये 6 आपण गणेश शिंगे यांना पाहतोय. चांगले फलंदाज आहेत. अगदी चेंडू बॅटच्या मधोमध घेतलेले आहेत. दीपक मडवीला एवढ्या वेगानं तुम्ही खेळताय यावरून अंदाज लावू शकतो की हा फलंदाज देखील दीपक मडवीच्या ताकदीचा आहे. 3 मध्ये 10. तिन्हीच्या तिन्ही चेंडू अगदी आपण पाहिले धुमाल सर तर मिडऑफच्या वरून खेळलेत. चांगला क्लास क्रिकेटचा दाखवताना फलंदाज गणेश शिंगे. इथे हा चेंडू स्विंग अँड मिस. चांगला चेंडू आपण पाहिलाय. 3 चेंडूमध्ये जरूर 10 खर्च केल्या मात्र चौथ्या चेंडूवर दीपक मडवीनं देखील सांगितलंय हम भी किसी से कम नहीं. हा चेंडू पायांचा वेध घेतलाय. पायचिच्य अपील आणि फलंदाज गणेश शिंगे पायचिच्य स्वरूपात बाद. पहिल्या 3 मध्ये 10 आणि त्यानंतर चौथा चेंडू डॉट आणि 5व्या चेंडूवर विकेट. बनवायच्या 31. 10 धावा 3 चेंडू मध्ये आलेत. नक्कीच मित्रांनो स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये जॉली कामतगार टीम पोचलेली आहे. स्वर्गीय रघुनाथ स्मृती
वडवणूक टीमला पराभूत करून नक्कीच काय चांगला खेळ. विनोद पाटील, सचिन पाटील, अरविंद पाटील, अमोल पाटील, अभि पाटील आणि नक्कीच त्यानंतर आपण पाहिलं तर सिनियर खेळाडू विलास पाटील असतील, शैलेश पाटील, रजनीश पाटील, धनराज चौधरी, महेश मोकाल, दिलीप फौजदार या खेळाडू घेऊन ही टीम या एक गाव घाट एन्जॉय ट्रॉफी मध्ये उतरलेली आहे. रुपेश देखील आहे. नक्कीच इथे रतनबुवा कासावडली टीमला बक्षीस आलाय. एन्जॉय ग्रुपच्या ट्रॉफीवर जर नाव कोरलं तर मनोज जोशी यांच्याकडून तब्बल 15,000 रुपयाचं पारितोषिक त्यानं जाहीर केलंय. साजन भोईर कशेली यांच्याकडून देखील एन्जॉय ग्रुपच्या स्पर्धेला शुभेच्छा. धन्यवाद साजन भोईर. नक्कीच मनोज जोशी गोवे यांनी रतनबुवा कासावडली टीमसाठी एक ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे. ही टीम अंतिम फेरीमध्ये जरी पोहोचली तर त्यांना 11,000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. वेलकम गुरुनाजी माली, आमच्या गुरुदत्त चौठाईरवा क्रीडानगरीचे खजिनदार आणि गुरुदत्त सिनियर 40+ संघाचे एक लेजंड क्रिकेटर. या आपण मान्यवर कक्षामध्ये 1 ओव्हर 10, पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 आणि त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये 2 डॉट आणि 1 विकेट. यतीश गवली, डॉक्टर मोरेश्वर गवली सर असतील, अजिंक्य मडवे असतील, अनिल मुकादम आणि नक्कीच विजय शेठ मुकादम याचकडून जितू गवलीच्या टीमला शुभेच्छा आलेत. चंदन मुकादमचा चेंडू, अगदी चेंडूला गणेश गवली ऑन साइडला खेळले. 2 धावा इथे, 2 धावीना संघाचे टोटल 12 वर जाऊन पोहोचलेले आहे. नक्कीच एन्जॉय ग्रुपची चांगली संकल्पना, चांगली स्पर्धा. भूतो ना भविष्यती, क्रिकेट के रंग एन्जॉय ग्रुप के संग. सात चेंडू मध्ये 12 आलेत आणि आता 17 मध्ये 19. बोल टू इक्वेशन आहे. बघूया पायची चापील इथे जरूर केली. चेंडू चालला अगदी डीप थर्डमॅन रिझन कडे. दुसरी धाव इथे तेज तर्रार कंप्लीट केली आहे. जितू गवली थोडेसे नाराज आहेत. थ्रो काहीसा उशिराने आलाय. वेलकम सुस्वागतम आमच्या गुरुदत्त संप्रदाय हरिपाठ मंडळाचे हरिभक्त परायण रमेश कदम माली या मावलींचे इथे शुभ आगमन झालेले आहे. एन्जॉय ग्रुपच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. 14 धावा, 8 चेंडू मध्ये 14 आलेत. धावा कमी आहेत. जितू गवलीच्या टीम कडे बॅलन्स कमी आहे, खर्च कमी करावा लागेल. चंदन मुकादम हा देखील आपण चेंडू पाहिला तर चांगला फटका इथून गणेश गवलीच्या बॅट मधून. चांगली एक कंप्लीट टीम आहे. धुमाल सर आपण पाहिले तर रतनबुवा कासाड वडवली चांगली गोलंदाजी केली. जितू गवलीच्या टीमला 30 धावांवर रोखणं हे सोपं काम नव्हतं या टीम समोर. 16 धावा म्हणजे अर्ध्या बनलेत आणि आता अर्ध्या बनवायचे आहेत. हा चेंडू आलाय डॉट. 10 चेंडू मध्ये 16 आणि आता 14 मध्ये बनवायचे आहेत 15. हा चेंडू देखील पुन्हा एकदा तेज तरा टाकलाय.
चांगली लाईन अँड लेंथ चंदन मुकादमची आपल्याला पाहायला मिळते. बघा दीपक मडवीने पहिले 3 चेंडू टाकले 10 खर्च केल्या. चंदन मुकादमने पहिले 3 चेंडू टाकले 6 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर सलग 2 चेंडू डॉट. हा चेंडू देखील तिसरा चेंडू डॉट आलाय. इथे विकेटचं पतन. फलंदाज मनोज मडवी धावचीत बाद. 2 ओव्हर मध्ये 16 आणि आता 2 ओव्हर मध्ये बनवायचे 15. नक्कीच आपण पाहिलं तर केपी कैलास पाटील टीम मधून बाहेर झालेत. काल पंकज भोईरी टीम मधून बाहेर झालेत. आकाश पाटील बाहेर झालेत. नक्कीच मात्र आमचे कालीराम म्हात्रे ऑल इज वेल आहेत. दिनेश जोशी बाहेर झालेत. पाहू शकता आपण आमचे लाडके प्रेक्षक खेळाडू होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीनवर दाखवले जात आहेत. संदीप भोईर देखील आहेत. नवीन बॅटर. चला सामन्याला लगेच सुरुवात करा आपण. यानंतरचा महत्वाचा सामना असेल जयदुर्गा टेमगरपाडा आणि दातिवली. जयदुर्गा टेमगरपाडा टीम एक जुनी जयदुर्गा टीम ज्या टीमच्या नावाचा बोलबाला भिवंडी नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामधून आपण ऐकलाय. अशा टीम समोर दातिवलीचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. राकेश पाटील सिनियर खेळाडू आहेत. क्या बात आहे. दिनेश गायकवाड यांच्याकडून कालीराम म्हात्रे यांना जो त्यांनी गणेश पाटीलला षटकार ठोकला होता त्यासाठी रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक आलेले आहे. नक्कीच आमचे समीर ठाकरे अगदी कॅमेरा वर्क बघूया. थांबा जरा काही करू नका. मॅच होऊ द्या समीर. बारा मध्ये 15 आणि हा चेंडूवाला राकेश पाटील यांचा वाईट. आता 17 बनलेत आणि 14 शिल्लक आहेत. मोठा गाव ठाकुर्ली टीम देखील शुभागमन झाले. वेलकम. इथे 1 पूर्ण केली आहे. दुसरी हा ना चाललाय. फक्त 1च धाव मिळेल. एका धावेनं संघाची टोटल पोचली ती 18 वर. 18 झालेत आणि आता 13 पाहिजेत. संदीप भोईर दोन्ही फलंदाज डावखुरे हाताचे आहेत. अकरा मध्ये 13. हा फटका अगदी ऑन दी कार्पेट चाललाय. बघूया डीप मिड विकेट रिझन मधून चेंडू येईपर्यंत फलंदाज दुसऱ्या धावीच्या प्रयत्नात धावचीत बाद. संदीप भोई हे बाद झालेत. नक्की जिथे कमी तिथे आम्ही. भिवंडी तालुक्याचा एक बुलंद आवाज समीर ठाकरे. संदीप भोईर बाद झालेत. 19 बनलेत आणि आता 12 अजूनही शिल्लक आहेत. बॉबी भोईर की स्वयंभू स्फोट पायगाव टीम देखील हार मानणारी टीम नाहीये. भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेमध्ये सध्या रँकिंग नंबर 1 वर ही टीम आहे. जी टीम मला वाटतं 7 वेळा अंतिम फेरीमध्ये पोहोचली आणि 5 वेळा त्यांनी अंतिम सामने जिंकलेत
असा जितू गवलीच्या टीमचा कारनामा आहे. दहा मध्ये 12 राकेश पाटील. चला वेलेच्या बाबतीत मित्रांनो सहकार्य करा आपण. नक्कीच आमचे योग पायकारे की युवा समालोचक कांबे नक्कीच चांगला आवाज आहे. नेहमीच आपण त्यांना मास्टर 40+ संघटनेच्या स्पर्धेतून ऐकतोय. जयवंत पाटील यांच्या जोडीला या स्पर्धेतून नक्कीच धुमाल सर प्रथमच योगच्या जोडीला योग आलाय समालोचन करण्याचा. चांगले समालोचक आहेत. नक्कीच भिवंडी तालुक्यामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी नाही आहे. खेळाडू असोत, समालोचक असोत, लाईव्ह टेक्निकल टीम असोत, पंच असोत, भिवंडीमध्ये आशिया खंडातील सर्वात जास्त टेनिस बॉल क्रिकेट खेळला जातोय हे सर्वांनाच ठाऊक आहे. 20 धावा बनलेत. 9 मध्ये 11, 9 चेंडू मध्ये 11 आणि हा फटका डीप मिड विकेट रिझनला. चांगला झेल फलंदाज इथे गणेश गवली. झेल बाद. नक्की सध्या चर्चा सुरू आहे स्पर्धेविषयी. प्रदीप पाटील, आकाश पाटील आणि रमाकांत शिवारी अपार मेहनत घेत आहेत. एन्जॉय ग्रुपचे सर्व सदस्य. भूतोना भविष्यती करून दाखवलाय या एन्जॉय ग्रुपनं. भिवंडीच्या तिन्ही 40+ संघटनेच्या खेळाडूंना प्रथमच आपण बऱ्याचशा स्पर्धा धुमाल सर भिवंडीमध्ये कव्हर करीत असतोय. मात्र एका स्पर्धेतून 2 बाईक बक्षीस हे 40+ मध्ये प्रथमच आपल्याला एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. नक्कीच मालिकावीर आणि अंतिम विजेता अशा 2 बाईक आहेत. आणि या बाईक पहिला चेंडू स्पर्धेचा पडण्याआधी इथे उपस्थित आहेत. हे देखील महत्वाचं आहे. सर्व बक्षीस पहिल्या दिवसापासून इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीनवर. 8 मध्ये 11 फलंदाज झालेत. मोहन पाटील 6व्या क्रमांकावर आलेत. चांगला फटका इनसाइड आउट आहे. बघूया क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगला झेल टिपलाय आणि अजून एक फलंदाज झेलबादच्या स्वरूपात बाद. किरण गवलीनं हा झेल कंप्लीट केलाय. इथे आता पडझड सुरू झालेली आहे. मी मगाशीच उल्लेख केला आहे. नुकतीच जी काल्हेर इथे शिवसेना जिल्हा प्रमुख स्पर्धा धुमाल सर कंप्लीट झाली. त्या स्पर्धेतून या टीमनं आमच्या चौथ्यावर मानकुली टीमला फाईट दिली होती. 6 मध्ये 16 पाहिजे होत्या. चंदन मुकादमला 5 मध्ये 15 ठोकल्या. मात्र शेवटच्या चेंडूवर आमच्या योगेश दलवीची विकेट घेऊन तो सामना त्याने आम्हाला पराभूत केला होता. नक्कीच बलदेव जोशी आपण योगेश नाना यांच्याशी लगेच संपर्क साधा. आलेत नाना फोन करा आपण. बलदेव जोशी आलेत आपल्या दिशेनं. धन्यवाद. सात मध्ये 11 काय राकेश पाटील देखील कमबॅक केलाय. धुमाल सर आपण पाहिले तर तिन्ही गोलंदाजांना पहिले 3 चेंडू जरूर काही खराब टाकलेत. मात्र त्यानंतरच्या तिन्ही चेंडूमध्ये तिन्ही गोलंदाजांना चांगला कमबॅक केलाय. राकेश पाटीलचा 3ऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. अमित भोईर चांगला चेंडू. इथे रतनबुवा कासावडोली टीमकडे आतापर्यंत आपण पाहिले धुमाल सर तर मला वाटते 4थे डावखुरे आताचे फलंदाज खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. क्या बात है. सहा चेंडू 11 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4
तिसऱ्या ओव्हरमध्ये 4 अशा धावा बनलेत एकूण आणि 2 लेग बाईज 20 आणि आता 6 मध्ये 11. चला वेलेच्या बाबतीत सहकार्य करा. जितू गवली 1 मॅन आर्मी. नक्कीच पायगावचे सध्या ते थेट जनतेतून निवडून आलेले त्यांच्या सौभाग्यवती रणजिताताई जितू गवली या सरपंच देखील आहेत. क्या बात आहे. जितू गवले असतील, त्यानंतर नक्कीच नितीनजी गवले असतील, धननाना गवले असतील. खूप मोठं क्रिकेटसाठी यांचं योगदान आहे. मास्टर 40+ धननानांनी देखील या स्पर्धेतून एक बाईक स्पॉन्सर केलेली आहे. तर न्यू मिलन पायगाव संघाचे नक्कीच नितीन गवली देखील एक चांगले खेळाडू आहेत. 6 मध्ये 11. जितू गवली करता क्या ना मरता क्या संघाचे सर्वे सर्वा. पहिला चेंडू अगदी सेन्सिबल क्रिकेट डिफेन्स केलाय. दुसरी धाव तेज तर्रार आणि दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. 2 धावेने संघाची टोटल 22. आता 5 मध्ये 9. एक मोठा फटका खेळावाच लागेल. मग तो चौकार किंवा षटकार, सिंगल डबल धावा घेणं देखील कठीण आहे कारण की वयवर्ष 40+. बघूया फलंदाज आहेत बॉबी भोईर पुढे आलेत. चेंडूला अगदी ऑन साइडला खेळलेत. शॉर्ट मिड विकेट रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप मिड विकेटला. धावा मिळतील 2. चांगला क्रिकेट खेळतात बॉबी भोईर. सामना त्यांनी देखील सोडलेला नाहीये. संघाची टोटल 24. 4 मध्ये 7. प्रेक्षक आणि प्रेक्षक आम्हाला जोडलेत. सर्वांचं मनपूर्वक एन्जॉय ग्रुपच्या वतीनं या एन्जॉय ट्रॉफी मध्ये मनपूर्वक शाब्दिक सुमनानी सरचे स्वागत. 4 चेंडू 7 धावा. बॉबी आणि अमित भोईर 5 फलंदाज बाद झालेत. 4 चेंडू खेळायचे आहेत, 7 बनवायचे आहेत आणि 5 विकेट हातामध्ये आहेत. बघूया जितू गवली शॉर्ट रनअप न ओव्हर द विकेट. इथे देखील पावलांचा वापर जरूर केलाय. बॉबी तयार नव्हते, अमित भोईर तयारीत होते. चेंडू येतो डॉट. 3 मध्ये 7. 3 चेंडू 7 धावा. भिवंडीची नेमवली आहे. चेसिंग इज कंपल्सरी. तीन चेंडू 7 धावा आणि फिरकी घेणारा चेंडू बॉबी भोईला देखील चकित केलाय. जितू गवलीच्या चेंडूनं एका धावेनं संघाची टोटल पोहोचली 25. आता 2 मध्ये 6. षटकार की डॉट. हा चेंडू खूप काही सांगून जाईल. अमित भोईर आहेत स्ट्राईकला. 2 चेंडू 6 धावा. क्या बात आहे. मनोज जोशीनं आता अमित भोईरला पारितोषिक लावलाय. या चेंडूवर षटकार टोकून जर सामना फिनिश केला तर त्यांना रोख रक्कम 1000. बघूया जितू गवलीला कोणी बक्षीस लावतो का. मनोज जोशीनं तर अमित भोईरला बक्षीस जाहीर केलाय. 2 मध्ये 6. चला चला मित्रांनो, तुम्ही चर्चा जरूर करा, मात्र वेळेचं देखील भान ठेवा. पहिल्या रात्रीमध्ये 4 वाजून 4 मिनिटं, दुसऱ्या रात्रीमधून 4 वाजून 26 मिनिटं आणि आज बघूया. इथे हा फटका अगदी समोरच्या दिशेनं खेळलेत क्षेत्ररक्षक आहेत. बघूया दुसरी धाव इथे पूर्ण आणि आता 1 मध्ये चौकार. 1 मध्ये 4. गोल्डन चौकार की षटकार. क्या बात आहे. जितू गवलेने जरा चेंडू डॉट केला तर दिनेश गायकवाड यांच्याकडून 500. क्या बात आहे. बक्षीस असेल हवा.
की दोन्ही संघाचे खेळाडू खुश होतील. जितू गवलीनं डॉट केला तर आमचे दिनेश गायकवाड यांच्याकडून 500. एन्जॉय ग्रुपचे एक ऍक्टिव्ह सदस्य आहेत. आणि हा फटका फसलाय. नक्कीच दीपक मडवीनं झेल कंप्लीट केलाय. आणि असे सामने जिंकण्याची या संघाला धुमालसर सवय आहे. मी आधीच उल्लेख केला होता, चौथ्या मानकोली टीमला कल्लेरच्या केडनगरमध्ये असंच पराभूत केलं होतं. आणि इथे देखील रतनबुवा कासावडली टीमला पराभूत केलाय. अभिनंदन. नक्की स्वयंस्फोट पायगाव टीम आणि हार्डलक टफ लक रतनबुवा कासावडली आपलं एन्जॉय ग्रुपच्या वतीनं मित्रांनो आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये आपण आलात, सहभाग घेतलात. नक्की चिंतामंजी घरात काटई ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांनी जितू गवली आणि दीपक मडवी आणि ऑल टीम ला या विजयासाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. कैलास शेलार शाखा प्रमुख पुंडास यांच्याकडून गिफ्ट. मिथुन कालुराम भोई यांच्याकडून गिफ्ट आहे. स्वर्गीय गणेश दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ बिंदू दत्तात्रय पाटील यांच्याकडून गिफ्ट आहे. राकेश केने झुनांदुर्की यांच्याकडून मेडल आहे. आणि नक्कीच आमचे कालेराम म्हात्रे यांना देखील 1000 रुपये देतील आमचे दिनेश गायकवाड. यस चला या चंदन मुकादम अभिनंदन देऊया आपण चंदन मुकादमला हे सामनावीर पारितोषिक. सर्वप्रथम आपण ट्रॉफी देऊया. चला या सर्वप्रथम आपण श्यामचंद चौधरी यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी देऊया जी आम्हाला रोहिदास पाटीलनं स्पॉन्सर केलेली आहे. त्यानंतर मेडल देऊया दिनेश गायकवाड जे आम्हाला राकेश केने झुनांदुर्क यांनी प्रस्तुत केलं आहे. त्यानंतर आपण देऊया जाधव साहेब आपले शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर देऊया आपण. नक्कीच कैलास शेलार, मिथुन भोईर, बिंदू पाटील, त्यानंतर आमचे हरिभक्त पारायण गुरुदत्त वारकरी संप्रदाय हरिपाठ मंडळाचे हरिभक्त रमेश कदम माली या माऊलींच्या शुभ हस्ते एक गिफ्ट हॅम्पर देऊया. त्यानंतर आमचे कैलास पाटील केपी यांच्या शुभ हस्ते एक गिफ्टचं वितरण. अभिनंदन.